तर मंडळी, मी कोसिका. खूप दिवसांनी मी एवढ्या लवकर उठले होते. काय माहिती कोणत्या दिशेने सूर्य उगवला होता. कुठल्याही दिशेने उगवू दे, माझी एक्झाम होती. म्हणलं जरा रिव्हिजन करूया, आपल्याला गरज आहे. माझ्यात खरं तर एवढा पेशन्स नाही, पण कीप काम. जय श्रीराम. ब्रेकफास्ट मध्ये 5 बदाम, खजूर आणि सिरियल. सकाळी एवढं जात नाही, पण असो. इथे कुठे मला उपमा पोहे मिळणार आहे. नशीब कुठे माझं एवढं चांगलं इथे, पण असो. मग मस्तपैकी रेडी हो झाले. किती पण मस्त रेडी व्हा, कायच होणार आहे. सगळा शो तर तुमच्या जॅकेटने घेऊनच जातो, आणि नाही घातलं तर तुमचा काही दिवस असा शो जाईल ना, मग आयुष्यभर लक्षात ठेवाल. म्हणून चुपचाप जॅकेट घालून जायचं. 7:30 वाजले होते. फायनली युनिव्हर्सिटीला पोहोचले, आणि कॅम्पसमध्ये जाताच एवढा सारा बर्फ पडलेला दिसतं. मला असं वाटतं की नॉर्मल इथे मायनसमध्ये असा बर्फ पडलेला असतच असेल. आणि अगदी 2-3 मिनिटाच्या याच्यामध्ये बघा ना, स्कायमध्ये किती डिफरन्स दिसतं, आणि कसलं प्रिटी स्काय दिसतंय ना. इधर दे. आम्ही सगळ्या मैत्रिणी अगदी 1 महिन्यानी युनिव्हर्सिटीला आलो होतो आणि भेटलो होतो. सो भरपूर साऱ्या गप्पा मारल्या, आणि त्यानंतर आमचा पेपर झाला. आणि नंतर म्हणलं जरा ग्रोसरी शॉपिंग, कारण की 10 दिवसांनी मी सुद्धा घराच्या बाहेर पडले होते, म्हणून जरा मॉरिसन्स मध्ये गेले. आणि आज मी तिथनं चक्क शेवग्याच्या शेंगा, त्याही फ्रोझन. मी कधी खाल्ल्या नाहीये, पहिल्यांदा ट्राय करणार आहे शेवग्याच्या शेंगा फ्रोझन, त्याही. सो शॉपिंग वगैरे झाली थोडीफार, आणि म्हणलं पेपर कसा पण जाऊ दे, थोडंसं तोंड गोड तर करायला हरकतच नाही. खूप दिवसांनी मी डोनट खाल्लं होतं. मी शुगर स्किप केलं होतं काही दिवस, पण असो. आणि बघा, हे दिसतं ना, हा सगळा बर्फाचा थर आहे पाण्यातला. खूप थंडी आहे इथे, चेष्टा नाही खरंच. मला पण आता वाटायला लागलंय. आणि मग घरी येताच मला खूप भूक लागली होती. काहीच खाल्लं नव्हतं सकाळचं, फक्त ब्रेकफास्टवर होते. म्हणलं जरा पटकन हे क्रम्पेट करूया. हे खूप भारी आहे, म्हणजे रेडीमेड वॉफल सारखं मिळतं. तुम्हाला फक्त बटरमध्ये टोस्ट करायचं असतं, आणि त्याच्यावर ना जोजीच्या आजीने पाठवलेला रास्बेरी जॅम वापरते मी. खूप भारी लागतो खरंच, चुम्मा लागते एकदम. म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि आता संक्रांत येते, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. गोड बोलेल की नाही माहित नाही, पण हा, तिळगुळ नक्की सगळ्यांना देईल. म्हणलं आता आपल्याला तिळपोळ्या बनवायच्या, पण कशा बनवू. माझ्याकडे तीळ नव्हती, म्हणून आईने तिळची चिक्की पाठवली होती. ती मिक्सीमध्ये मी ग्राइंड करून घेतली, आणि त्याच्यापासून मी तिळपोळ्या बनवणार आहे. ते तुम्हाला दाखवेनच मी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर, थँक्यू.